जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ओवळा येथील आदिवासी समाजाची महिला व तिचा दीर तालुका भूम बस स्थानकात वैराग तालुका बार्शी येथे जाण्यासाठी थांबले असता यावेळी पोलीस हवालदार दगडू भुरके हे दुचाकीवरून बस स्थानकात आले असता त्यांनी या दोघांची विचारपूस केली असता त्यांनी सांगितले, आम्ही जामखेड तालुक्यातून आलो आहोत, आम्हाला वैरागरला जायचे असे सांगण्यात आले। तेव्हा पोलीस हवालदार भुरके यांनी सांगितले, मी पोलीस आहे, तुम्ही चोर आहेत, तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातोय अशी दमबाजी करून या दोघांकडून पैशाची मागणी केली असता या ऊस तोड मजूर महिलेने आपल्या मुकादमकडून फोनवरून ऑनलाईन पैसे घेतले। ऑनलाईन पैसे घेऊन या पोलीस हवालदाराला देण्यात आले, परंतु हा पोलीस हवालदार यावरच न थांबता या महिलेला आष्टावाडी तालुका भूम येथील शिवारात नेऊन ज्वारीच्या पिकात या महिलेवर बळजबरीने बलात्कार केला असता या महिलेने आपल्या दीराला झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला असता त्यांनी लगेच भूम पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता पोलीस हवालदार दगडू भुरके आणि होमगार्ड माने यांच्यावर गुन्हा दाखल केला असता त्यांना न्यायालयाने 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या घटनेचा पुढील तपास भूम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी हे करत आहेत। भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाचा सन्मान केला असून संविधान बदलण्याबाबतच्या अप्रचाराला जनतेने बळी पडू नये। माजी मंत्री व स्वर्गीय शंकरराव कोल्हेंपासून कोल्हे परिवाराचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी ऋणानुबंध असून यापुढील काळातही ते कायम राहतील असे ग्वाही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे। पतीने फारकतीची नोटीस पाठवल्याचा राग आल्याने पत्नी, महिला शिक्षक, तिचा भाऊ आणखीन दोघांनी सासू व सासरे यांना धांदरफळ बुद्रुक येथे त्यांच्या घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। याबाबत शिक्षक गोरक्षनाथ कोल्हे यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून शेवगाव पाथर्डी मतदारसंघात बंधाऱ्याच्या कामासाठी 8.5 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे। 20 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्या तरुणास राहुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर तरुण हा अल्पवयीन मुलीस खोली देणाऱ्या गुहा येथील हॉटेल मालकाला काल अटक करण्यात आली आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक आहोत। याबाबत भाजपचे ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व मधुर पिचड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी प्राथमिक चर्चा झालेली आहे। तांत्रिक अडचणी आहे, मात्र भाजपच्या वाट्याला शिर्डीची जागा गेल्यास आपण शिर्डीतून निवडणूक लढवण्याबाबत भाजप नेतृत्वाची चर्चा करणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले। शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राहुरी येथील वकील आडव दाम्पत्याचे अपहरण करून केलेली हत्या निषेधार्ह आहे असे सांगत वकील बांधवांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। यापुढे अशा घटना घडू नये यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्ट ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे असे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले आहे। मागील वर्ष जून तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या शिक्षकांच्या पदोन्नतीनंतर आता दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांची पदोन्नती प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे। यात 11 शिक्षकांना विस्तार अधिकारी तर 8 शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली आहे। कला संस्कृतीचे जतन व संवर्धन व स्वतंत्र लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात अहमदनगरला 5 दिवसीय महासांस्कृतिक महोत्सव व विभागीय महारोजगार मेळावा होणार आहे। या महोत्सवाचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत। अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलीने गोंडस बाळाला जन्म दिल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील पठार भागात घडला। या प्रकरणी तालुका पोलिसांनी सुभाष मेंगाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी सुभाष दिलीप मेंगाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते
मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.